पुन्हा हादरलं. मोबाईल चोरीनंतर आता घरफोडी, पोलिसांना चोरट्यांचं थेट आव्हान, आयुष्यभराची कमाई लुटली. तळोदा शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. अवघ्या 2 दिवसांपूर्वी गुरुकृपा मोबाईल दुकानाची भिंत फोडून तब्बल 52 लाख रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. या घटनेचा तपास सुरू असतानाच आता चोरट्यांनी थेट एका घरालाच लक्ष्य करत पोलिसांना खुलेआम आव्हान दिले. तळोदा शहरातील यमुनाई नगर परिसरात रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 6 तोळे सोन्याचे दागिने आणि 85,000 रुपये रोख असा मोठा ऐवज लंपास केला. घरमालक जयसिंग आनंदसिंग गिरासे हे शनिवारी संध्याकाळी पत्नीसह शहादा तालुक्यातील टेंभे येथे सासरवाडीला गेले होते. आज सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात घराचे कुलूप, उघडे कुलूप आणि अस्ताव्यस्त सामान आल्याने घरफोडीचा प्रकार उघडकीस आलाय. घटनास्थळी पोहोचताच जयसिंग गिरासे आणि त्यांच्या पत्नीने आयुष्यभराची कमाई डोळ्यासमोर लुटली गेल्याचे पाहून अक्षरशः हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याने परिसरही हेलावून गेला. संपूर्ण घरातील 2 कपाटे, पलंग आणि सामान चोरट्यांनी उलथापालथ करून नासधूस केली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबियांनी तळोदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकीकडे 52 लाखांच्या मोबाईल चोरीचा तपास सुरू असताना दुसरीकडे पुन्हा घरफोडी झाल्याने चोर पोलिसांच्या एक पाऊल पुढे आहेत का, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे तळोदा शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली रोकडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या असून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आलाय. तळोद्यात सलग घडणाऱ्या मोठ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता वाढत्या गुन्ह्यांना आळा बसणार का, की नागरिकांची भीती आणखी वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तळोद्यात सलग घडणाऱ्या मोठ्या चोरीच्या घटनांनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. चोरटे वारंवार पोलिसांना खुले आव्हान देत असताना आता केवळ तपास नव्हे तर ठोस कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होऊन नागरिकांना पोलिसांवरील विश्वास पुन्हा दृढ होणे आवश्यक आहे.